नमस्कार मंडळी, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी येवती, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर इथून आहे. माझ्या चॅनलचं नाव रोहिणी बाप्पू आढाव येवतीकर असं आहे. मी माझ्या चॅनलमध्ये रेसिपी, शूट, शेतामधील माहिती, माझं डेलीचं रुटीन शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. नमस्कार मंडळी, आज आपल्या इथे गावरान कोंबड्याचा बेत आहे. गावरान कोंबड्याचा बेत म्हणण्यापेक्षा आमच्या रानामध्ये मुसोबा म्हणून देवस्थान आहे आणि आज रविवार असल्यामुळे म्हसोबाला वर्षातून कधीतरी एकदा कोंबडा आम्ही कापत असतो. त्यामुळे आज ती संधी आलेली आहे आणि कोंबडा कापून आणलेला आहे, चुलीवर शिजायला घातलेला आहे आणि कोंबड्या म्हसोबाला हे करणार तर नैवेद्य आणि त्यासोबत पाहुणेसुद्धा आपल्या घरी येणार आहेत. आणि कोण पाहुणे येणार आहेत हे मी तुम्हाला पुढं जरूर सांगा. तर तुम्ही पहा कोण पाहुणे आहे. आणि कोंबड्याचा बेत आणि पाहुण्यांचं दोन्हींचं असं संगनमत साधून आलेलं आहे. साधून आणण्याचं काही कारण नाही. पाहुणे आता आपली लाईफ कशी बिझी झालेली आहे सगळ्यांची, पाहुण्यांची झाली, आपली झाली, कुणाची पण काही कारणास्तव आपण आग्रह करून जेव्हा पाहुण्यांना बोलू तेव्हाच ते आपल्या घरी येत असतात. त्यामुळं कोण पाहुणे येणार आहे तसं मी तुम्हाला सांगूनच टाकते. माझे आई, वडील, भाऊ, भावाची पत्नी, बारका भाऊ आणि भावाची लहान मुलं अशी सगळी फॅमिली मिळून आपल्याकडे येणार. म्हणजे आम्ही आवर्जून त्यांना बोलवलं आहे की आमच्याकडे हा म्हसोबाच्या कोंबड्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही या. ते उशिरा त्यांनी पण जनावरांना गाया बिया दूध काढून ते उशिरा येणार आहेत. तर तुम्हाला मी नक्कीच पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि चला आता त्यासाठी आपण कालवण्यासाठी काय काय वाटण पदार्थ घेतलेले हे तुम्हाला सांगते मी. हे घेतलेले आलं, खोबरं, कोथिंबीर आणि ही फुटाणे घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे. हा कांदा चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे. हा काळा दिसतोय आणि संपूर्ण अख्खा कांदा आहे, चुलीमध्ये असाच भाजला जातो. हा घेतलेला आता हे मिक्सरवर बारीक करून आपली कसा झणझणीत कोंबड्याचा बेत होतोय त्याची भाजीची पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की पहा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि मी पुढला व्हिडिओ काय बनवला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून जरूर सांगा. बाय बाय. नमस्कार मंडळी, आपला गावरान कोंबड्याचा बेत आहे ना, तो कोंबडा शिजून झालेला आहे. दाखवते तुम्हाला कुकर उघडून कसं झालेलं आहे ते. एकदम
मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. शिजवून त्याचं प्रमाण क्वांटिटी कमी झालेली आहे अख्खी बरीचशी. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आम्ही हे निवद केलेले आहेत. हे निवद आता आम्ही मसोबाला ठेवण्यासाठी जाणार आहोत. तर हे असेच केले जातात. तुम्ही म्हणता लय छोटे, बारीक, जाडन, कच्चे असे नाही. हे असेच असतात. जे खेड्याकडे लोक राहतात त्यांना माहीत असेल. आणि याचा नैवेद्य ठेवून आता आणखीन बाकी याच्या संग आणखीन काही गोष्टी ज्या असतात ते घेऊन देवाला ठेवण्यासाठी जाणार आहोत. हे अशा प्रकारे आणि याच्यासोबत आणखीन हा असा नैवेद्य तयार आहे. आणि याच्याबरोबर आणखीन काही गोष्टी ठेवल्या जातात. त्या जी लोक खेड्यात राहतात त्यांना माहिती आहे याच्यासोबत आणखीन काय ठेवलं जातं. ते आपण ठेवणार आहोत देवाला नैवेद्य नेऊन.